कमेंटर LIC डेव्हलपमेंट ऑफिसर आणि या दरम्यान पहिला चेंडू पहिला विकेट फलंदाज छोट्या अभिजित उभा अतिशय चांगला खेळ सुरू आहे. पहिल्याच चेंडूवरती बाद केल्यानंतर अतिशय चांगला दुसरा चेंडू पाहायला मिळतो. यॉर्क लाईनची गोलंदाजी होते. ज्या बारक्याच्या कामोट्या संघाला काल मुरबी पारगाव सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं होतं तोच संघ आज दिगोडे सारख्या संघ आज त्यांच्या समोर झुंजताना पाहायला मिळतो. आता मात्र बारक्यानं आपल्या नावाला साजेशी मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या बादशाला संदेश शेवटी आपल्याला माहिती पुरवतात. बारक्या याची अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक हादरा होतो की काय परंतु चांगलं कॉलिंग गोलंदाजी करायची जे पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं हा सर्वोत्तम निर्णय त्यांचा कर्णधाराचा आणि त्यांच्या संघाचा असतो. परंतु इथे मात्र निर्णय अद्यापर्यंत सार्थ ठरवला. मातब्बर संघादरम्यान गोलंदाज तयार. हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज सुदर्शनचा हा पुढचा चेंडू जबरदस्त दाद मागितली जाते. अपील केलं जातं पहिला मिनिट म्हणजे 20 वर्ष अभिमानाची आपण म्हणू शकतो अजिनाबी ओळे संघाची. नक्कीच करावं एवढं कौतुक कमी असं क्रिकेटमध्ये काही असो ओळे संघाला वर्चस्व नेहमीच प्रस्थापित केलेलं आहे. इथे मात्र हा चेंडू जबरदस्त पडता चेंडू क्षेत्र परंतु स्टायलिश खेळ घेण्याच्या नादावर संख्येवर नक्कीच संत गतीने या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता प्रहार चढवला आहे छोट्यानं माहिती होत त्याच्यासाठी जे हनुमान कामोडे संघाविरुद्ध त्यांची लढत सुरू आहे. लाराच्या गोलंदाजीवर 10.50 धावांच्या सरासरीने. आता मात्र कल्पेशच्या बॅटमधून फटका निघतो वाईडिश लॉंगर मध्ये जातो. एक धाव पूर्ण होते. सहजरित्या दुसरी धाव घेतली जाते. ताकदवर गोलंदाज तितकंच ताकदवर अष्टपैलू खेळाडू आज बारक्या हा चेंडू आमच्या हातावर सन्मान दिला. एक धाव घेण्याचा प्रयत्न पहिली धाव सफलता पूर्ण होते. दुसरी धाव घेताना कुठेतरी धोका संभवू शकला असता परंतु खराब क्षेत्ररक्षणाचं काम केलं म्हणजे अतिशय चाणक्य बुद्धिमत्तेचं क्रिकेट या वेळेला पाहायला मिळतं. तकलीफ आणण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एक कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. यार पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाही. त्याची टुर्नामेंट या वेळेला पाहायला मिळते. आपण पाहतोय प्रतीक पाटील उर्फ क्रीडा असो कला असो शैक्षणिक सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये देखील यांच्याकडून त्यांच्याकडूनच फक्त कार्यक्रम दरवर्षी पाहायला मिळत असतात. आपण त्यांचं पुढे एकदा अजून कौतुक करूया. हा चेंडू बराच वेळ आहे मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो चेंडू बनवण्याचा चेंडू पर्यंत पोहोचला सुरेश परंतु अंतिम क्षणाला चेंडू जमिनीवरती दिसायला याचा अर्थ हा चेंडू सुटला. 68 दुसऱ्या सामन्यामध्ये 67 तिसऱ्या सामन्यामध्ये 87 धावा जमा केल्या होत्या परंतु कमी 7 धावा देऊन 4 विकेट मिळवल्या 2 षटकांमागे. अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी. पुन्हा एकदा बारक्याच्या दिशेने चाललेला चेंडू आणि बारक्याच्या हाताची गर्दी अजूनही खेळ आहे या मैदानावरती. दैवतचा हा चेंडू आडव्या बॅटर्सवर राखायचा असेल तर किमान 50 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल कारण की छोट्या आणि मोठ्या यांची 3 षटकं एकत्रितपणे या सामन्यामध्ये असणार आहेत. परंतु आता एकेरी दोन्ही धावांना जमिनीलगतच्या फटक्यांना या ठिकाणी प्राधान्य पाहायला मिळते. होण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाकडून केला जातो. या षटकामध्ये कशी फलंदाजी होते याकडे दिगोड्याच्या तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात परंतु एकेरी धावे फलंदाजी करत असताना छोट्याचा 18 धावांचा अपवाद वगळला तर अजूनही एखादा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. ती या दिगोडे संघाच्या कर्णधाराला पंच संतोषला असणार. दिगोडे संघाचा षटकाने सुरुवात केली आहे परंतु या षटकामध्ये किती धावा होत्या त्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आणि ते मात्र पुन्हा एकदा त्याच प्रेक्षकांना मिसफील पाहायला मिळते. झेल सोडला 2 धावा घेण्याचा प्रयत्न दोन्ही आणि त्या 3 झेलांमध्ये प्रत्येकी 2-2 अशा एकंदरीत 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जर हे झेल पकडले असते फलंदाज बाद झाले असते जर जीवनदान मिळतं त्यासोबत धावा सुद्धा मिळतात. अशा वेळेला हा चेंडू जबरदस्त प्रहार केला चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज नितीन तयार. नितीनचा हा चेंडू जबरदस्त धन्यवाद. पहिला चेंडू सचिन गोवारी साठी मोठ्याचा हवेमध्ये चेंडू बराचसा चांगला गोल घेतला सचिन गोवारी त्या फलंदाजाला बाद केला. यॉर्क पद्धतीचा चेंडू खडून काढलाय स्टिअर केले फलंदाजीवरती परंतु अशा वेळेला मोठ्याचा हा पुढचा चेंडू जबरदस्त मारा करण्यासाठी हा चेंडू
चेंडू जबरदस्त प्रहार केला, चेंडू जातोय मेन पंचांच्या याच्यावर लांबाने लांबच्या मधोमध तत्पूर्वी मात्र एकदा मध्ये चांगला खेळ केला होता. बऱ्याचशा चांगल्या संघांना हरवलं होतं. त्याच अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. फलंदाजांमध्ये कुठेतरी संवाद होताना या ठिकाणी टोकून उभा राहिला. आता धावा सहज होताना आज आपण पाहिलं. नक्कीच पुरेपूर फलंदाजाला प्रेक्षकांची कृतज्ञता पाहायला मिळते. तितकंच चांगला प्रयत्न दिवसभर आपण सर्वच फलंदाजांकडून पाहिला. तर संघाला सामन्यामध्ये परत यायचं असेल तर विकेटवरती उभं राहावं लागेल. जास्तीत जास्त धावा जमवण्यात असणाऱ्या ती जनमान कामोटे संघाला स्वराज स्पोर्ट्स दिगोडे संघाविरुद्ध खेळत असताना जागा बनवली. कव्हर मध्ये चेंडूला ढकलला, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा इतकं ताकदीचं पाहायला मिळतंय की 2 धावा या ठिकाणी ऐका घरामध्ये दिगोडे संघाकडून पाहायला मिळाले. नक्कीच दिगोडे संघाचं करावं एवढं कौतुक कमी चांगला खेळ आणि पुढे आपण नाही म्हणतो त्या प्रयत्नांना यश पाहायला मिळतात त्या दिगोडे संघाच्या. चांगला फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा यश येतोय दिगोडे संघाच्या. तशी स्थिती झाली. कामोटे संघाची 50 धावांचा पाठलाग करायचा, परंतु आता मात्र चेतननं प्रहार चढवलाय. या ठिकाणी चांगलं शोधाने सोडलेलं आहे. सामना अजून बराच लांब आहे. दोन्ही संघ सामन्यापासून दूर आहेत. षटकांच्या समाप्तीनंतर कामोटे संघ नक्कीच 11 धावांपर्यंत पोहोचला. मोठ्यानं आपल्या हातामध्ये षटक घेतलं. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि निखिल अतिशय येतील याच्याकडे त्यांचा कल पाहायला मिळतोय धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा एकेरी धावेचा प्रयत्न सफल ठरतोय. 2 चेंडूमध्ये 50-50% अवस्थेमध्ये सामना दोन्ही संघांच्या बाजूला. आता मात्र मोठे कामोटे संघाला नक्कीच सुरू आपलं म्हणणं राहतंय. कामोटे संघाला दोन्हीजण होईल तर दिगोडे संघ, परंतु इथे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चूक होत नाही, परंतु आपण बघतोय सूरज फलंदाज अशा म्हणजे शरीर मित्रावरती प्रहार करण्याची संधी असेल कामोटे संघाच्या फलंदाजांना. अशा वेळेला पार्टनरशिप पाहायला मिळते. मोठ्याचं षटक चालू आहे. अतिशय चांगला खेळ सुरू आहे. तिथे उद्ध्वस्त केला 4था हादरा. नक्कीच सूरज संजय आला. 4 विकेट गेल्यानंतर संजय मात्र जाणीवपूर्वक खेळतोय. सावध पवित्र घेतला. आल्या मोठ्याच्या चेंडूला सन्मान दिला. समोर जावं लागेल याचं दोन्ही संघांनी भान राखायचं. निखिल षटकार चौकार येणं गरजेचं असणाऱ्यांची काळाची आणि कामोटे संघाच्या विजयाची गरजपर्यंत संजय मात्रेनं मारला. संघाने आयोजित केलेल्या या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच सुरू अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. संजय अजूनही खेळपट्टीवरती उभा. तो जेवढं जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती उभा राहील तर तितकीच संजयला कशी देता येईल याच्याकडे कामोटे संघाच्या फलंदाजांनी लक्ष द्यायला हवं. परंतु फुलटाच चेंडू सटावला लांगॉनच्या रिझन मध्ये फक्त सिंगल्स घेतले. 8 चेंडू आणि 22 धावांची पूर्ण चेंडूचा मारा करतोय. समोर मात्र संजय मात्र अतिशय दिवाणदार फटका थोडासा महागडा ठरलाय शेवटचा चेंडू षटकामध्ये. 7 चेंडू आणि 16 धावांची तिच्या कठोर कारवाईत आपल्याला सामोरं यावं लागेल. हा चेंडू जबरदस्त प्रहार केला जाऊ शकतो, परंतु इथे 5 चेंडू 8 धावांची गरज गोलंदाज तयार. अलंकार हा चेंडू